हा दुसरा व्यवसाय होता, मी म्हशी सांभाळीत होतो. मला म्हशीमध्ये परवडाना. हा 10 15 2 4 म्हशी मी त्याच्यामध्ये सांभाळायचो. पण त्याच्यामध्ये मी घाट्यामध्ये यायला लागलो, वर्षाबी घाट्यामध्ये यायला. म्हणून मला अशी एक बुद्ध्या सुचली की बाबा आपण शेळी पालन जर केलं तर मी ह्याच्यामध्ये सक्सेस राहीन काय ना काहीतरी. माझ्याकडे पहिल्या 1 ते 2 शेळ्या होत्या. त्याचे बकरे हे एकूण 15,000 किंवा 16,000 असे बकरे मी विकायचो त्यांचे. आणि त्याच्यामध्ये मी पैसा, मग मला तो पैसा बरा दिसला. आणि मग मला स्वतःला बुद्ध्या सुचली की काय बाबा मी आपण शेळी पालन जर केलं तर आपण ह्याच्यामध्ये सक्सेस राहतो. तर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा पोरं आपण बाजारात जाऊ आणि 4-5 का शेळ्या व्हायना पण आपण खरेदी करू. त्या 5 शेळ्या मी ओळतो काय बांधून ठेवतो. आणि अशा पद्धतीने मग दोघं आम्ही गेलो बापलेक. आणि 5 ते 4 शेळ्या मी खरेदी केल्या. 2 पिल्ले. नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती शेळी पालनविषयी, कुक्कुटपालनविषयी माहिती पाहत असतो. आज आपण आहोत वडवणी रोडवरती. आपण जर पाहिलं रोडच्या लगत एक बाबा शेळ्या चारताना मला दिसले आणि त्यांना विचारलं तर शेळ्या कशा प्रकारे आहेत, किती आहेत. त्यांनी सांगितलं लहान मोठ्या माझ्याकडे 20 ते 22 शेळ्या आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची अजून एक बाब मला आवडली की त्यांनी बाजारामधून जे छोटे छोटे बोकड आहेत बकरे आपल्या फार्मवरती आणून त्याला लहानाचं मोठं करून ते विक्री करतात. तर अशा पद्धतीने ह्यांचं हे शेळी पालन फार्म आहे आणि शेतामध्ये फिरून त्याचा गुजराणा करतात. तर पाहूया त्यांच्याकडून सविस्तर माहिती कशा पद्धतीने हे शेळी पालन सुरुवात केलं, काय केलं. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा किंवा जे शेळी पालन करते अशा युवकांपर्यंत पोहोचवा. चला तर पाहूया सविस्तर. मामा नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनल वरती. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि ऍड्रेस सांगा. माझं नाव लक्ष्मण रांगनाथराव शेळके, मुक्काम पोसरा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. बर, आपल्याकडे किती शेळ्या आहेत सध्या? माझ्याकडे सध्या 20 ते 22 शेळ्या आहेत. सध्या त्या 20 ते 22 शेळ्यामध्ये मी शेतीमध्ये जास्तीत जास्त चारून त्यांचं पालन पोषण करतोय. आणि मी समजा असं शेड बनवलेलं आहे. 50 फुटाचं शेड आहे. त्याच्यामध्ये कप्पे करून समजा वेगवेगळे लहान मोठे समजा दिसरा मी त्याच्यामध्ये सांभाळलो. बर, आणि त्याच्यामध्ये सांभाळून त्यांचं पालन पोषण मेथी घास लावलेला आहे, शेवरी घास लावलेला आहे, कांद्या गवत आहे. ह्याच्यामध्ये मी त्यांचं पालन पोषण दररोज सकाळ संध्याकाळ त्यांना चारा आहे घरच्या घरी. आणि पुन्हा जास्तीत थोडा वेळ समजा 10-12 तास किंवा 5 तास 4 तास मी त्याच्यामध्ये त्यांना मिरवून आणतो माझ्या शेतामधून. तर 17 ते 10 एकर समजा माझी सीताफळ आहे. त्या सीताफळीमध्ये गवत हे उगवलेलं ते समजा मी त्याच्यातच मिरवतो आणि नेऊन मग त्यांचं पालन पोषण करतो मी. बर, नेऊन समजा बांधायच्या आणि त्या ह्याच्यामध्ये कोंडवाड्यामध्ये आपल्या कोंडायच्या आणि त्याच्यामध्ये मस्त त्यांची पद्धतशीर सोय करायची, खाण्यापिण्याची, पाण्या सगळं. बर, हे शेळी पालनच का निवडलं बरं? दुसरे व्यवसाय आहेत? मला दुसरा व्यवसाय होता, मी म्हशी सांभाळीत होतो. मला म्हशीमध्ये परवडाना. हा 10 15 2 4 म्हशी मी त्याच्यामध्ये सांभाळायचो. पण त्याच्यामध्ये मी घाट्यामध्ये यायला लागलो, वर्षाबी घाट्यामध्ये यायला. म्हणून मला अशी एक बुद्ध्या सुचली की बाबा आपण शेळी पालन जर केलं तर मी ह्याच्यामध्ये सक्सेस राहीन काय ना काहीतरी. माझ्याकडे पहिल्या 1 ते 2 शेळ्या होत्या. त्याचे बकरे हे एकूण 15,000 किंवा 16,000 असे बकरे मी विकायचो त्यांचे. आणि त्याच्यामध्ये मी पैसा, मग मला तो पैसा बरा दिसला. आणि मग मला स्वतःला बुद्ध्या सुचली की काय बाबा मी आपण शेळी पालन जर केलं तर आपण ह्याच्यामध्ये सक्सेस राहतो. तर मी माझ्या मुलाला सांगितलं की बाबा पोरं आपण बाजारात जाऊ आणि 4-5 का शेळ्या व्हायना पण आपण खरेदी करू. त्या 5 शेळ्या मी ओळतो काय बांधून ठेवतो. आणि अशा पद्धतीने मग दोघं आम्ही गेलो बापलेक. आणि 5 ते 4 शेळ्या मी खरेदी केल्या. 2 पिल्याची किंवा 3 पिल्याची अशी खरेदी केली. आणि खरेदी करून समजा त्या अशा खरेदी केल्या, कोणती 28ला आणली, कोणती 26ला आणली, कोणती 22ला आणली. अशा पद्धतीने मी त्या शेळ्या खरेदी केल्या. आणि त्या शेळ्यापासून मला फायदा दिसायला लागला. मग त्या शेळ्या मागं मला 9 पिल्ले आले पहिल्या सुरुवातीला.
मग त्या 9 पिल्ल्याला मी चांगलं सांभाळ. पुन्हा आणखी माझी समजा आशा वाढली त्याच्यामध्ये की बाबा आणखी थोडंसं जरा ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन समजा आपण जर चांगला व्यवसाय केला तर आपला चांगला राहील. हा तर मग मी पिले आणले बारकाली पिले तर ते लहान मोठे करून समजा त्यांना 4 महिन्यात 5 महिन्यामध्ये मोठे करून समजा मी विक्रीला आणून समजा त्याच्यापासून मला दुप्पट फायदा मिळाला. हा तर मग ते फायदा मिळाल्यानंतर मला मग हे बरं वाटायला आलं तर ते 2 एकर शेतीपेक्षा ह्यो परवडायला मला फायदा. त्याच्यामुळे मला शेती मी बघत नाही काय नाही फक्त मुलं माझे शेती बघत येत पण मी शेळ्याचा व्यवसाय मी सुरुवात केलाय. बर आता तुम्ही जे आणले पिल्ले ते बोकड आणले का पाटी आणले? बोकडच आणले सारे. बर हा पाटी काय आणलेल्या नाही काय नाही मी आणले 5 ने 5.5 ने 6 ने आणले आणि असे आणून समजा 20-22 बकऱ्याचा लॉट आणतोय मी आणि तो लहानाचा मोठा करून लगेच विक्रीला आणलं की बस ते विकले की दुसरा लॉट आणतोय. असे मी समजा त्यांची योजना करतोय आणि माझ्याकडे योजना चांगली आहे अशी 50 फुटाचं शेड आहे त्याच्यामध्ये मी गच्ची केलेली आणि गच्ची करून पुन्हा गव्हाणी केलेल्या त्यांना पद्धतशीर वेगवेगळे लहान मोठे असे कप्पे केलेले आहेत मी आणि त्या कप्प्यामध्ये मी त्यांचं पालन पोषण करतो. वेगवेगळे मोठा असला तर मोठ्यामध्ये समजा मोठ्या दुसऱ्या कप्प्यामध्ये टाकायचे लहान वेगळ्या कप्प्यामध्ये टाकायचे 2 समजा असे कप्पे केलेले आहेत आणि मोठाली शेळी आहे ते 3ऱ्या कप्प्यामध्ये हे ठेवायच्या म्हणजे लहानामध्ये मोठ्यामध्ये असं जाऊन द्यायचं नाही त्याचं पालन पोषण करायचं. जागती जागी त्यांना पाणी खुराक वैरण जागती जागेवर आहे. मी त्यांना सोयाबीन चारतोय गहू चारतोय पेंड चारतोय आणि ते चांगले सक्सेस झाले की मी विकून टाकतोय आणि दुसरा लॉट मागवतोय नाही तर स्वतः जाऊन खरेदी करून आणतोय. असा माझा व्यवसाय सुरू झालेला आहे. बर बोकडच का बरं आणले पाटी कमून आणल्या? पाटी आणल्या नाही म्हणजे अशा आणल्या नाही की पाटी कामून आणल्या नाही की मला त्या पाटीमध्ये जास्त परवडायचं नाही म्हणून मी बकरी आणतो. बकऱ्यामध्ये मला पैसे होतात. हा पाट समजा कमी पैशामध्ये विकते जरी पाट आणली तरी मग अशा पद्धतीने मी तो व्यवसाय बकऱ्याचाच करावा. मला बकरे परवडतात म्हणून मी बकरे घेऊन येतोय. एखाद्या वेळी समजा एखाद्या लॉट मध्ये एखादी पाट आली तरी घ्यावं लागते मग पुन्हा. हा मग कुठून खरेदी करता? मग मी अशी खरेदी करतो समजा वडवून येऊन खरेदी करतो. ह्याच्याहून आडसून काय खरेदी केल्या. बर हा वडवणी ते आडस ह्या 2 बाजारातच मी फिरून मी खरेदी केलेली. आणखी दुसऱ्या बाजारात काय मी फिरलो नाही काय नाही. आणि जर समजा आपल्याला लॉट जर मागवायचा असला तर आपण अगोदर ऑर्डर द्यायची 1 महिन्याने 2 महिन्याने मग ते आपल्याला पिले ते पिले विकून टाकले की मग दुसरा लॉट येतोय. मग ते ऑर्डर कुठं द्यायची? ते पैठण मध्ये दिलेली पहिली ऑर्डर अशा पद्धतीने समजा खरेदी करतो आम्ही. हो तर जिकडे समजा शेळी पाला असन जिथं असन तिथं ऑर्डर द्यायची तिथून आपल्याला ते पिले मिळतात. बर हो आता हे दररोज असं बाहेर चारून फिरिता का घरी काही असते? घरी काय फिरीत घरी बी खायला आहे. बारकाली पिले मी सोडित नाही काय नाही घरी जागती जागेवर ठेवतो. फक्त हे मोठाले जित्राबाई मोठाले शेळ्या तेवढ्याच मी मिरवितो. ह्याच्यापेक्षा दुसरीकडे मिरवित नाही काय नाही बारकाली पिल्याला जायच्या बाहेरच काढीत नाहीत. उग जरी काढले तरी ताबडतोब तिथे शेतामध्ये फिरवायचे आणि ते आणून कोंडायचे. आणि ते बोकडे घेतलेले घेतलेले बी असे शेतामध्ये माझ्या जवळ असं शेतामध्ये शेड आहे म्हणजे ते आता इथे फिरायला नाही आणले? तिथं नाही आणलेले फिरायला. ते बोकडाला घरीच खायला? घरीच खायला. बरं त्यांना खुराकामध्ये काय देता बरं? खुराकामध्ये जास्त गहू आणि सोयाबीन हो आणि कपडे पेंड उग थोडी चारतो. हो त्याच्यावरच ते आपला मस्त निर्वाह होतोय त्यांचा आणि पद्धतशीर चांगले राहते तेच येतं ताबडतोब. त्याच्यामुळे मी सोयाबीन गहू जास्त चारतो. बर किती महिन्यात विकता नंतर आणल्यापासून? आणल्यानंतर समजा 4 महिना माझे विक्रीला येते. 4 ते 3 महिन्यामध्ये जसं घ्यावा तसं माझं विक्रीला येते. लहान मोठं असते. लहान जर आलं थोडं तर 4 महिने लागतात. ठोकर असले तर 3 महिना माझ्या विक्रीला येते. बर किती महिन्याची सरासरी तुम्ही निवडतात बाजारात गेल्या? बाजारात गेल्यानंतर मी असं निवडितो की समजा 4 महिन्याचं 5 महिन्याचं पिलूच मी असं घेतोय. हो त्याच्या आतमध्ये घेत नाही काय नाही मी. जास्त कमीत कमी निदान 4 महिन्याच्या पुरतच घेतो मी. जर त्याचं पेत हे तुटलेलं असलं तरच. पेत काय बकरं मी घेत नाही. एखाद्या वेळेस बाय चान्स जर आलं तर पेत बी येत या पण अशा पद्धतीने मी खरेदी करतोय. बर बर
आता ह्यांना समजा लसीकरण वगैरे दिलेलं असतं का? लसीकरण दररोज देतो मी, हा हा. त्यांना सर्दीची वाफ देतो मी, पुन्हा टॉनिक देतोय. आणि जर समजा बिमार पडलं तर इंजेक्शन सुद्धा ताबडतोब द्यायचं, गोळी द्यायची. आणि गोळीमध्ये ह्याच्यामध्ये ताबडतोब ते राहून जाते, ताबडतोब लक्ष ठेवायचं. सकाळ संध्याकाळ कोणतं कुचमलंय काय झालंय, जरशी थोडं वांबल्यावानी दिसलं तर लगे ताबडतोब त्याला गोळी लगेच पैदा केलेली असते, आणून ठेवलेले असते औषध, लगेच ताबडतोब मी देतो मी. बर बर. हो. आता शेळी पालन बरं एक महत्वाचा मुद्दा, खरंच परवडतं का बरं इमानदारीने? शेळी पालन खऱ्याने परवडतंय. शेळी पालन असं परवडत नाही असं नाही, ह्याच्यामध्ये लॉस मध्ये येत नाही. जरी एखादा जरी गेलं समजा न जाणून, तरी ते लॉस मध्ये येत नाही माणूस. हो, तो सक्सेसच राहतो ह्याच्यामध्ये. बर बर. हो. बरं तुम्ही गावरानच जात का निवडली बरं? भरपूर जात. गावरान जात म्हणजे अशी निवडली की गावरान चांगली राहते, त्याला बिमारी होत नाही जास्त, काय नाही. आणि असे जे असते दुसरे ते त्यांना समजा बिमारी होती, सर्दी होती, काय होती, मग तेच आपण निस्तारित बसण्यापेक्षा गावरान पिलू परवडतंय. आणि गावरान पिलू ताबडतोब विक्रीला येतो, ठोकर होत आणि चमक मारत आणि त्याला पैसे बी येतात चांगले. बरोबर. हो. बरं, नवीन शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी हे व्यवसायाकडे कसं वळलं पाहिजे, कसं बघितलं पाहिजे? आता कसं बघितलं पाहिजे, त्यांनी आपण आपला समजा व्यवसाय आपण आपले बुद्धिमत्ता चालवायची त्यांनी, आणि बुद्धिमत्ता चालवून समजा आपल्याला काय परवडतंय ह्याचा विचार करायचा. आता काय कायला लाज वाटते त्याच्यामध्ये, जित्राबाकर फिरायची, नग बाबा ह्याच्यामध्ये पाप आहे, काय काय माळकरी म्हणतात काय पाप आहे, कोणी काय म्हणतंय, पण ह्याच्यामध्ये पाप नाही, काय नाही, काय नाही. आपला व्यवसाय करायचा आहे म्हणून आपल्याला करायचा. तो जरी माळ असले तरी आपल्याला त्याला काय करायचंय का, आपल्याला काय करायचं नसते, काय नसते. हा, तो खाटीक येतो, ताबडतोब आपल्या घरी येऊन घेऊन जातो. मग ते खाटीक ज्याचे ते करेन ते आपल्या त्याच्यामध्ये आपला काय संबंध येत नाही, काय नाही. हा, आपण विक्री जरी केली, तुम्हाला जरी एक वाटत नसलं माळ करायला, तरी समजा आपले मुलं बाळ असतात ते बोलून विक्रीच येतात ना. हा, मग त्याच्यापासून आपल्याला फायदा होतो, त्याच्यापासून पैसा मिळतो, हे करतो होतो, आणि त्याच्यामध्येच आपलं जीवन जरा थोडं सुखी राहतंय. आणि एवढं बोलून शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पाठीमागे जर पाहिलं, ह्या बाबाची आता आपण यशोगाथा पाहिली, कशा पद्धतीने त्यांनी हे शेळी पालन केलेलं आहे. विशेष म्हणजे त्यांचं मत आहे, ते बाजारामधून जे 4 महिन्याचे 3 महिन्याचे बकरे खरेदी करतात, त्या बकऱ्यांना घरी ठेवलेलं आहे. त्यांचं फार्म आहे, त्या फार्मवरती आता इथून थोडं अंतर लांब आहे, आपण नंतर सविस्तर माहिती त्यांच्या फार्मवरती जाऊन कधीतरी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांचं मत आहे, ते बकरे आणतात, बकऱ्यांना घरी खाद्य देतात आणि बकरे घरीच असतात, फक्त इकडे बाहेर शेळ्या फिरवतात आणि त्या बकऱ्यांना ते मोठं करून बाजारामध्ये किंवा जे व्यापारी असतात त्यांच्या फार्मवरती घेऊन जातात. अशा पद्धतीने त्यांचं हे शेळी पालन आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहिलं कशा पद्धतीने त्यांनी माहिती सांगितली, कसं शेळी पालन परवडतं, शेतीपेक्षा शेळ्यामध्ये कसं बेनिफिट आहे आणि गावरान जात त्यांनी का निवडली. सविस्तर माहिती छोटेखानी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. मित्रांनो, असेच नवनवीन व्यवसाय संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचा ज्यांना शेळी पालन करायचं किंवा करायच्या विचारामध्ये आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलवरती जाता चॅनल सबस्क्राईब करून जा. चला तर भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.